नमस्कार, स्वागत आहे तुमचं RMG's किचनमध्ये। टायटलवरून आपल्या लक्षात आलेलं आहे आजची रेसिपी आहे सर्वांची आवडती अशी मिसळपाव। मिसळपाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। अगदी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मिसळपाव बनवली जाते। पुण्याची मिसळ प्रसिद्ध आहे, कोल्हापूरची आहे, नाशिकची मिसळ प्रसिद्ध आहे। परंतु आज मी तुमच्यासोबत अतिशय होमली पद्धतीची घरगुती साहित्यामध्ये आणि घरामध्ये अतिशय उत्तम चवीची मिसळ कशा पद्धतीने बनवू शकता याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू सो मच। तर सर्वात आधी आपल्याला मटकीला मोड आणून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं। तर मटकीला मोड आणण्यासाठी आपल्या सर्वांना माहीतच आहे की काय करावं लागतं। पूर्ण एक दिवसभर मटकी पाण्यात भिजू घाला आणि रात्री कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा, सकाळपर्यंत मटकीला मोड येतात। तर येथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। आता ही मटकी मी चांगली मऊ करून घेणार आहे। कुकरमध्ये त्यासाठी मी मटकी घेतलेली आहे। अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं तेल आणि हळद टाकून घेतलेली आहे मी आणि अगदी 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या घ्या, अतिशय मऊसूद मटकी शिजते आणि आपली मटकी शिजून तयार आहे अशा पद्धतीनं। आणि आता आपल्याला बनवायची आहे मिसळ आणि त्याचा कट। तर त्यासाठी मी येथे घेतलेले आहेत सर्वात आधी खडे मसाले। खडे मसाल्यांची चव मिसळमध्ये अतिशय छान लागते, उत्तम चव लागते। त्यामध्ये मी 2 चमचे धने घेतलेले आहेत, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, जिरे, मोठी इलायची। तुमच्याकडे दालचिनी तर आवर्जून तुम्ही याच्यामध्ये घाला, चव अतिशय उत्तम लागते। तर हे सर्व मसाले मी सर्वात आधी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत एका छोट्याशा पॅनमध्ये। आपले मसाले रोस्ट झाले की मी त्यामध्ये जवळजवळ पाव खोबरा वापरलेला आहे, म्हणजे एक फुल खोबरं असतं त्यातला पाव भाग मी खोबऱ्याचा इथे घेतलेला आहे आणि पातळ स्लायसेस करून हे खोबरं भाजलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपला मसाल्यासाठीचं हे खोबरं आणि आपले सर्व खडे मसाले थंड करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करून घ्या, खूप छान चव लागते। मिसळची या मसाल्यांमुळे चव उत्तम लागते, त्यामुळे नक्की टाका। आता मी करून घेणार आहे आपल्या मिसळचा कट। तर त्यासाठी थोडंसं तेल मी जास्तच घेतलेलं आहे, कारण की तेल एक पळीने जास्तच घ्या, म्हणजे मग कट भरपूर येतो आणि चांगला येतो। तर 4 पळ्या तेल घेऊन मी त्यामध्ये तेल गरम झालं की थोडंसं जिरे घालून घेतलेले आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा अतिशय बारीक कट करून घेतलेला आहे मी आणि हा कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडासा कलर चेंज झाला की मी यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो घातलेला आहे। आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे घातलेली आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट। अद्रक आणि लसूणची पेस्ट चांगली तेलामध्ये मिक्स करून घ्या आणि आत्ता आपण रोस्ट करून घेतलेले हे सर्व खडे मसाले आणि खोबरं याचं वाटण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। खूप छान खमंग सुगंध सुटतो याच्यामुळं, खूप खमंग सुगंध येतो आणि तेवढीच मिसळही छान लागते। आपल्याला या मसाल्याचा थोडासा कलर चेंज करून घेण्या इतपतच याला परतायचं आहे। आपण ऑलरेडी रोस्ट करून घेतलेला आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीनं हलवून घ्या आणि सर्व मसाले आपल्या फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्या। त्यानंतर आता
लाल तिखट चवीपुरतं. तुम्हाला ज्या पद्धतीचं तिखट हवं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही घाला. काही जणांना जास्त हवं असतं, काही जणांना कमी हवं असतं. आणि मिसळचा कलर अजून जास्त लालबुंद हवा असेल तर थोडीशी तुम्ही याच्यामध्ये बेडगी मिरची वापरा किंवा काश्मीरी लाल मिरची वापरा. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर कलर अजूनही सुरेख आणि सुंदर येतो मिसळला आणि पूर्ण लालबुंद मिसळ दिसते. तर सर्व आपले मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झालं की लगेच मी आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली आपली मटकी घालून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकताय कलर किती छान आला आहे, किती सुरेख कलर आलेला आहे. आणि तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये पाणी घालायचं आहे घट्ट पातळ त्या पद्धतीमध्ये तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या. आणि याला उकळी येऊ द्या. उकळी आल्याच्या नंतर अतिशय मस्त कट येतो याला. वरतून चवीपुरतं मीठ. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची मिसळ. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मिसळ मिळते. काही ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला बटाट्याची भाजी सर्व केली जाते. काही ठिकाणी याच्यामध्ये पोहे सर्व केले जातात. तसंच कोल्हापूरमध्ये ही मिसळ ब्रेडसोबत खाल्ली जाते. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या मिसळसोबत तुम्हाला जे हवं आहे ते करू शकता. तुम्ही पोहे करू शकता किंवा तुम्ही बटाट्याची भाजी याच्यामध्ये ॲड करू शकता. छान लागते. आणि तुम्ही पाहू शकता आपली मटकी अतिशय उत्तम शिजलेली आहे, छान उकळी आलेली आहे आणि अतिशय छान याला कटही आलेला आहे. वरतून भरपूर सगळी हिरवी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली ही मिसळ. मस्त कटवाली मिसळ तयार झालेली आहे. अतिशय झणझणीत छान कट आलेला आहे, पाहू शकताय. मी आता हे मिसळ तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. तर त्यासाठी तुम्हाला येथे मी मघाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये बटाट्याची भाजी किंवा पोहे या दोन्हीपैकी एक तुम्हाला जे आवडेल तेही याच्यासोबत सर्व करू शकता. परंतु मी येथे असं काही केलेलं नाही आहे. मी अतिशय साधी सोपी मिसळ करून दाखवलेली आहे. त्यामध्ये मी मिसळची भाजी घेतलेली आहे. वरतून भरपूर सगळं फरसाण, कांदा, कोथिंबीर. हा आहे आपला कट मिसळचा. खूप मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि कांदा, लिंबू, पाव याच्यासोबत ताव मारा मिसळवरती. खूप सुरेख लागते चव. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा मिसळचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.